महाराष्ट्रातील एका दुर्गम गावात राधा नावाची एक साधी, शांत आणि सर्वांना मदत करणारी स्त्री राहत होती. तिचा नवरा शेतकरी होता आणि संसार सुखाचा चालला होता. पण गावातच राहणाऱ्या एका मत्सरी स्त्रीला राधाचे सुख पाहावत नव्हते. लोकांच्या मते ती गुपचूप करणी, जादूटोणा आणि काळ्या विधी करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती. एके अमावास्येच्या रात्री तिने राधाच्या नावाने काही विचित्र विधी केल्याची कुजबूज गावभर पसरली. सुरुवातीला कोणी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण काही दिवसांनी राधाच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती रात्री अचानक घराबाहेर निघून जाई, शेतात तासनतास फिरत बसे आणि कधीकधी तिचा आवाजही बदलून जाई. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसू लागली. गावकऱ्यांना वाटू लागले की तिच्यावर काहीतरी अनिष्ट प्रभाव आहे. एका रात्री तिचा नवरा जागा झाला तेव्हा राधा घरात नव्हती. तो शोधत शेताकडे गेला. तिने जे पाहिले ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. राधा 4 पायांवर वाकून एखाद्या जनावरासारखी फिरत होती आणि तोंडातून विचित्र आवाज काढत होती. त्याने तिला हाक मारली तर ती त्याच्याकडे वळून पाहू लागली. तिचे डोळे लाल भडक दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिला रात्रीचे काहीही आठवत नव्हते. असे प्रकार वारंवार घडू लागले. कधी ती कुत्र्यासारखी भुंकू लागे, कधी बैलासारखे हंबरू लागे, तर कधी एखाद्या लहान मुलासारखी रडू लागे. गावातील वृद्ध लोक म्हणू लागले की तिच्यावर करणी झाली आहे. हळूहळू तिची अवस्था आणखी विचित्र होत गेली. ती दिवसेंदिवस अशक्त होत गेली. पण रात्री मात्र तिच्यात प्रचंड ताकद येत असे. 4-5 माणसे मिळूनही तिला आवरू शकत नव्हती. एकदा तर तिने घराचे जड लाकडी दार एकटीनेच तोडले. गावातील लोक घाबरून गेले. कोणी म्हणाले तिच्यावर भूत आहे, तर कोणी म्हणाले करणी झाली आहे, तर काही जण म्हणाले की हा एखादा आजार असू शकतो. पण त्या काळात अशा गोष्टींना गूढ नजरेनेच पाहिले जात असे. राधाला एका मंत्रिकाकडे नेण्यात आले. त्याने काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. तेवढ्यात राधा अचानक जोरात हसू लागली. तिचा आवाज पुरुषासारखा वाटत होता. ती म्हणाली, तिला कोणी वाचवू शकत नाही. हे ऐकून उपस्थित लोक हादरली. मांत्रिकाने आणखी काही विधी केले, पण राधा अधिकच आक्रमक झाली. शेवटी तिला घरी आणण्यात आले. काही दिवस शांतता होती, पण अमावास्येच्या रात्री पुन्हा तेच प्रकार सुरू झाले. एकदा गावातील काही तरुणांनी तिचा पाठलाग करण्याचे ठरवले. मध्यरात्री राधा घराबाहेर पडली आणि गावाबाहेरील जुन्या वाड्याच्या झाडाजवळ जाऊन उभी राहिली. तिथे ती स्वतःशीच बोलत होती. काही वेळाने ती जमिनीवर हाताने विचित्र आकृत्या काढू लागली. तरुणांनी हे दृश्य पाहून भीतीने पळ काढला. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावात ही गोष्ट सांगितली. आता संपूर्ण गाव खात्रीने म्हणू लागले की तिच्यावर करणी झाली आहे. राधाची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. ती स्वतःलाच ओळखेनाशी झाली होती. कधी ती स्वतःच्या मुलांनाही ओळखत नसे. कधी आरशात स्वतःकडे पाहून घाबरून जाई. तिच्या कुटुंबाची अवस्था बिकट झाली. लोकांनी घराकडे जाणे बंद केले. मुलांनाही इतर मुले चिडवू लागली. गावातील वातावरण भयभीत झाले. मग गावातील एका वृद्ध साधूला बोलावण्यात आले. त्यांनी राधाला पाहिल्यावर
कोणताही निष्कर्ष काढला नाही. त्यांनी प्रथम तिची तब्येत तपासायला वैद्याला बोलावले. अनेक दिवस निरीक्षण केल्यानंतर त्यांनी सांगितले की भीती, अंधश्रद्धा आणि मानसिक त्रास यामुळेही माणसाच्या वागण्यात मोठे बदल होऊ शकतात. तरीही गावकऱ्यांनी आग्रह केल्याने त्यांनी प्रार्थना, भजन आणि धार्मिक विधी करण्याचा सल्ला दिला. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले. राधाला सतत लोकांच्या सहवासात ठेवले. काही महिन्यानंतर तिची अवस्था सुधारू लागली. रात्रीचे विचित्र प्रकार कमी झाले. हळूहळू ती पूर्वीसारखी सामान्य आयुष्य जगू लागली. पण तिच्यासोबत घडलेल्या घटना गावात अनेक वर्ष चर्चेचा विषय राहिल्या. काही लोक अजूनही म्हणत होते की ती करणीमुळे अशी झाली होती, तर काहींचे मत होते की ती गंभीर मानसिक आणि भावनिक त्रासातून जात होती. आजही त्या गावात ही कथा सांगितली जाते. पण या कथेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामागे करणी, भूत किंवा गूढ शक्ती आहेत असे गृहीत धरण्यापूर्वी वैद्यकीय आणि मानसिक आरोग्याच्या कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण भीती, ताण, मानसिक आजार किंवा इतर आरोग्यविषयक कारणेही माणसाच्या वागण्यात मोठे बदल घडवू शकतात. ही कथा लोककथा शैलीतील काल्पनिक रचना आहे. करणी किंवा जादूटोण्याचे दावे वैज्ञानिकदृष्ट्या कधीही सिद्ध झालेले नाहीत.